ठीक आहे. भूमिती नावाचा घटक आहे जो की आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये 22% मार्क म्हणजे 100 पैकी 22 मार्क याला मिळणार आहेत आपल्याला हे. आणि याच्यामध्ये 14 नंबरचा आपला उपघटक आहे म्हणजे 14 नंबरचा धडा चालू आहे आपला भूमितीतील मूलभूत संबोध. मूलभूत संबोध म्हणजेच द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. ठीक आहे. द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्री मधले काय बेसिक कन्सेप्ट हे मी थोडंसं फास्ट शिकवणार आहे. ज्याला हे कळालं नसेल तर त्याला या लेक्चरचा सुद्धा व्हिडिओ बघता येणार आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. आणि आधीचे 2 लेक्चर तर आहेतच ऑलरेडी. ठीक आहे. बघा तुम्हाला लिहायचं सुद्धा सोबत सोबत. 1 नंबर आहे बिंदू. चला लिहा. धड्याचं नाव टाका आणि बिंदू 1 नंबर, त्याला आपण पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. लिहा चला सर्वांनी. ओके. लिहिलं का एवढं? हेडिंग टाकली. तर आता पुढे बघा की पॉइंट म्हणजे काय असतो त्याच्यात आपण पाहिलं होतं. एक आपण काय केलं, पेनच्या टोकानी एकदम असा छोटासा डॉट काय केला या पेपरवर आपण काढला. तर त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण बिंदू असं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये पॉइंट असं म्हणतो. आणि कुठल्याही पॉइंटला आपण काय करत असतो, कॅपिटल लेटरनी नाव देत असतो. इथं आता यम लिहिलं. ठीक आहे. हा पॉइंट झाला, त्याचं नाव झालं यम. दुसरा पॉइंट आपण काढू शकतो, हे जरा मोठा झाला, एवढाही मोठा नसतो पॉइंट. कोणी कोणी असा मोठा पॉइंट काढतं एकदम एखाद्याला वाटेल की आता ते तिथून उचलावं, एखादा म्हणजे एखाद्या मुलीला वाटेल की तिथून उचलावून डोक्याला टिकली म्हणूनच लावावं, एवढा मोठा पॉइंट काढतात. असा एवढा मोठा पॉइंट कधीच नसतो. ठीक आहे. पॉइंट फक्त एवढाच असतो, टायनी डॉट. ठीक आहे. याला नाव दिलं पी. असे कुठलेही पॉइंट आपण कितीही काढू शकतो, क्यू आर अशा प्रकारे. तर पुस्तकात असं लिहिलंय, पुस्तक आहे तुमच्याकडे, जास्त हे करण्याची म्हणजे लिहून घेण्याची गरज नाहीये, की अतिशय अणकुचीदार अशा टोकाने किंवा सुईच्या टोकाने किंवा पेनीच्या टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो. म्हणजे इथे बिंदूची नावं कुठले कुठले, तो मराठीतून असं लिहायचं, बिंदू यम, बिंदू काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो, बिंदू पी, बिंदू क्यू. ठीक आहे. आणि बिंदू आर. हे असं. चला आता हे तुम्ही काय करायचे, हे 4 बिंदू काढायचे आणि त्यांचे नावं लिहायचे फक्त, बस. डेफिनेशन तुम्हाला कळालेली आहे. लिहून झालं की प्रेझेंट करा, फास्ट मध्ये लिहायचं. क्लिअर दिसायला सर. दिसत नाही का क्लिअर? दिसतंय का दिसत नाही आता? नाही. एक मिनिट थांबा. थोड्या मुंग्या मुंग्या आहेत. अच्छा, एकदा मग सगळ्यांनाच तसं होतं का रे? नाही सर. हा दिसतंय. बाकी ज्यांना तसं होतं ना, एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, ज्यांना प्रॉब्लेम होतो त्यांनी. हा, आणि ते थोडं बॅकग्राऊंड पण तसं आहे ऍक्च्युली. ट्राय टू हे केल्यानंतर इथं काहीच नाही दिसणार.
आता बघा बरं जरा चांगलं दिसतंय का? हो सर. हम्म. आता क्लिअर दिसत. ठीक आहे, ते बॅकग्राऊंडच तसा होता ते स्लाइडचा. लिहा पटकन. लिहिणं झालं की रिझाईन करा. यस. ओके. चला, मला वाटतं झाला असेल लिहून. हे सुरुवातीचा एक जो आहे ना त्याच्यामधला उपघटक, तो फार फार त्याच्यात बेसिकच आहे सगळं, जे की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मात्र एक 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 करून जॉमेट्रीच्या अशा अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत, ज्या की तुम्ही आधी शिकलेले आहेत, परंतु तेवढं डिटेलमध्ये किंवा तेवढं तुम्हाला कधी समजलं नसेल तर आता नक्की समजून जाईल. ठीक आहे. आता दुसरा वाला पॉइंट आहे याच्यामध्ये. पेन किती गई. दुसरी हेडिंग सगळ्यांनी टाकायची हेडिंग सोबत, रेषाखंड. रेषाखंड म्हणजे सर तुमचं म्यूट झालं. हॅलो चेक. हॅलो मायक्रोफोन. सर तुमचं म्यूट झालं. थांबा 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 थांबा. सर तुमचे म्यूट झाले, आवाज येईना झाले. आता आला का? हो हो ओके, हो. ठीक आहे. चला, हे नाव टाका रेषाखंड. रेषाखंडाला इंग्लिश मधून आपण म्हणतो लाईन सेगमेंट. लाईन, या लाईन, लाईन सेगमेंट. ठीक आहे. आता बघा, मला असं वाटतं त्या व्हिडिओमध्ये आधी लाईन शिकवलं होतं, रेषा है ना, नंतर लाईन सेगमेंटकडे गेलो होतो आपण. परंतु इथं असं पण आपण करू शकतो की दोन पॉइंट्स आहेत. आता नीट लक्ष द्या, इथे कसं दिलं बघू द्या. हा, हे बघा, हे दोन समजा पॉइंट्स आहेत आपल्याकडे. दोन तीन पद्धतीने हे कन्सेप्ट, आता थोडा मोठा याच्यासाठी काढतो तुम्हाला दिसावा म्हणून. हा, दोन हे पॉइंट आहेत, एकाला नाव दिलं ए, दुसऱ्याला नाव दिलं बी. दोन तीन पद्धतीने हे सांगता येतं की ह्या दोन पॉइंटला आपण काय केलं, जोडणारी एक लाईन काढली. म्हणजे ह्या दोन पॉइंट मधलं काय झालं, आपल्याकडे आलं अंतर या लाईनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर हे जे अंतर आहे ए पासून बी पर्यंत, बघा ए पासून सुरू झालं, बी पासे संपलं, तर या अंतराला आपण काय म्हणतो, रेषाखंड असं म्हणतो. त्याचं नाव कसं लिहितात, तर मराठीमध्ये त्याचं नाव रेख ए बी असं लिहितात. ठीक आहे. हा, आणि इंग्लिश मध्ये त्याचं नाव लिहितात असं की सेगमेंट ए बी. ठीक आहे, अशा प्रकारे. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, आधी ही डायग्राम काढा. चला सर्वांनी एका साईडला काढा आणि त्याच्या खाली हे असं नाव लिहा. आणि झालं. आणि आता त्याची व्याख्या लिहायची आपल्याला. लिहा की कोणत्याही 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 दोन भिन्न बिंदूमधील बिंदूमधील अंतर दर्शवणाऱ्या
रेषेला रेषेला रेषाखंड असे म्हणतात. रेषाखंड असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्या खाली लिहायचं की सोबतच्या आकृतीमध्ये, सोबत दिलेल्या किंवा सोबतच्या आकृतीमध्ये बिंदू ए व बिंदू बी, बिंदू ए व बिंदू बी या दोघांना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड ए बी, कंसामध्ये रेख ए बी, कंसामध्ये रेख ए बी असे म्हटले आहे. असे म्हटले आहे. किंवा इंग्रजीमधून याला आपण काय म्हणणार की द डिस्टन्स बिटवीन एनी टू points, the distance between any two points is known as a line segment. Okay. In adjoining figure, नुसतं ऐकून घ्या, ज्याला लिहायचं त्यांनी लिहू शकता फास्ट मध्ये. In adjoining figure, the line joining A and B is called as line segment AB in bracket. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला काय म्हणायचं? सेगमेंट ए बी, सेग है ना, SEG सेग जे हाँ सेग ए बी. ओके. आता याच्यामध्ये आपण त्याची लेंथ मोजू शकतो बघा. कुठल्याही रेषाखंडाची जी लेंथ असते ना, ती आपण काय करू शकतो? मोजू शकतो. समजा कशी मोजणार? स्केलनी, आपल्या रुलर स्केलनी. स्केल याच्यावर ठेवली की शून्याचा पॉईंट याच्यावर ठेवायचा ए वर, आणि जो शेवटचा पॉईंट बी आहे तो जिथं आला तिथपर्यंत काय झाली आपली ती लेंथ झाली. ठीक आहे. मग इथं ए ला आणि बी ला, या दोन पॉइंट्सला काय म्हणायचं? अंत्यबिंदू म्हणायचं, किंवा इंग्लिश मध्ये त्याला एंड पॉइंट्स असं म्हणायचं. चला त्याच्या खाली लिहा की हा रेषाखंड बिंदू ए आणि बी यांच्या जवळ मर्यादित आहे. म्हणजे इकडे पाहिलं डाव्या साईडला ते ए च्या समोर जाऊ शकत नाही, इकडे उजव्या साईडला पाहिलं तर बी च्या समोर जाऊ शकत नाही. म्हणजे ए आणि बी जवळ काय मर्यादित आहेत. म्हणून आपण रेषाखंडाची लांबी मोजू शकतो. इंग्लिश मध्ये असं म्हणणार त्याला, हिअर ए अँड बी आर टू एंड पॉइंट्स and it is limited on these points, hence we can measure length of a segment AB. Okay. आता फॉर एक्झाम्पल आपण लेंथ कशी लिहिणार? अशी लिहिणार लेंथ AB इक्वल टू, समजा 5 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर असं असेल. फॉर एक्झाम्पल लेंथ AB इक्वल टू 5 सेंटीमीटर. सर बोला. पण AB इक्वल्स टू 5 सेंटीमीटर हे पण लिहू शकतो ना? हा, लेंथ असं लिहितात, L फॉर लेंथ है ना, ब्रॅकेट मध्ये AB लिहितात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेंथ AB इक्वल टू 5 सेंटीमीटर. आणि आता समजा दुसरी पण एक आहे आपल्याकडे. दुसरी अशी एक रेषाखंड आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं इकडचं नाव P आहे आणि इकडच्या पॉइंटचं नाव आहे Q. ठीक आहे. म्हणजे हे रेख किंवा सेगमेंट PQ झालं. समजा सेगमेंट PQ ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे? 5 सेंटीमीटर्स आहे. अँड
लेंथ ए बी इक्वल टू ऑल्सो ए बी नाही सॉरी पी क्यू अँड लेंथ पी क्यू इक्वल टू ऑल्सो पी क्यू आहे ते 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हे असं असल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की त्या दोन जे रेषाखंड आहेत हे एकमेकांना कसे आहेत एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. हा कॉन्ग्रुएंट. बघा ते लिहिलं असलं तर असं. तर रेख ए बी लिहू शकतो तुम्ही सोबत. हे कॉन्ग्रुएन्सीचे असं हे असतं साईन असतं. कसं असतं कॉन्ग्रुएंट टू रेख पी क्यू किंवा सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. हे कशाचं आहे साईन हे एकरूपतेचे 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 चिन्ह आहे. दिस इज द साइन ऑफ कॉन्ग्रुएन्सी. चला हे लिहा. दिस इज द साइन ऑफ कॉन्ग्रुएन्सी. लिहिलं असेल तर रेझेंट करा. याच्या आधीचं पण लिहायचं होतं. बघा मराठीतले काही शब्द आपण पहिल्यांदा ऐकत असतात कारण ह्याच्या आधी आपण मराठीतून जास्त कधी शिकलंच नाही. परंतु मराठीतून शिकायला पण फार मज्जा येते. झालं का रेझेंट करा. मग झालं असेल तर कोणाकोणाच झालं बघू द्या. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण. 3 नंबरचा पॉइंट आहे रेषा. रेषा त्याला ब्रॅकेटमध्ये लाईन इंग्लिशमध्ये लाईन म्हणतात त्याला LINE लाईन. ठीक आहे. आता ही लाईन काय असते मी दिसत नाहीये त्याच्यात. मिनिट थांबा. लेट मी ऑन कॅमेरा. लाईन काय असते रे आपल्याला माहिती आहे. लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये काय फरक असतो कोण सांगतो सांगा बरं. किसको पता है जरा देखने दो. हाँ लाईन ही हाँ इन्फायनाइट लेंथ इन्फायनाइट पर्यंत जाऊ शकते. ओके. फक्त म्हणजे इन्फिनिटी मध्ये जाऊ शकत बघा कारण की त्याला पॉइंट असतो. यस यस. आता बघा मी इथे एक लाईन काढतो. ठीक आहे. ह्याच्यावर 2 असे पॉइंट आहेत. काही नाव देऊ शकतो आपण. समजा आपण असं नाव देऊ. आता ही जी लाईन आहे ना
ह्याच्यावर दोन आपल्याला पॉईंट दिसायला लागलेत. एल एम, याला आपण असं पण म्हणू शकतो की रेषा एल एम, रेषा एल एम, किंवा इंग्लिश मध्ये असं म्हणू शकतो की सेगमेंट लाईन एल एम. सेगमेंट, सेगमेंट नाही, रेषा. ठीक आहे, आपण बोला काय झालं. काही प्रॉब्लेम आहे का? सर जे आपण ते नाव देतो ना पॉइंटला, त्याला काय म्हणतात? कोणत्याला? याला, याला हे बघा की लाईन म्हणजे काय असते, त्या लाईनवर, एका लाईनवर किती पॉईंट असतात रे, असं जर आपण विचार केला तर खूप सारे छोटे 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 आपण पॉईंट काढू शकतो. इनफायनाईट नंबर ऑफ पॉइंट्स. ठीक आहे, एका लाईनवर, म्हणजे त्या अमर्यादित असे पॉईंट्स असतात. परंतु आपण काय करत असतो, त्या लाईनला नाव द्यायचं म्हणून कुठलेही दोन पॉईंट घेत असतो. बघा, एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे, एक पॉईंट घेतला. खूप सारे पॉईंट्स आहेत त्या एका लाईनवर, परंतु कुठलेही दोन पॉईंट आपण निवडले आणि त्याला नाव दिलं एल एम, म्हणून त्याचं नाव दिलं रेषा एल एम किंवा लाईन एल एम. ठीक आहे, परंतु असं असत नाही इथे की ही लाईन इथे संपत नाहीये. या साईडला डाव्या साईडचा विचार केला तर एल पाशीच ही लाईन संपते का? नाही, या साईडला अजून इकडे जाते. एम पाशी इकडे लाईन संपते का? नाही, अजून इकडे जाते. दोन्ही साईडला इथे काय आहेत? ॲरोज आहेत. आधीच्या वेळेस आपण पाहिलं होते रेषाखंडाला दोन्ही साईडला काय होते? दोन पॉइंट होते फक्त, एंड पॉइंट्स त्यांना आपण म्हणलं होतं रेषाखंडाला, म्हणजे लाईन सेगमेंटला. परंतु लाईनला एंड पॉइंट नसतात, लाईनच्या दोन्ही साईडला ॲरो हेड असतात, म्हणजे बाण असतात. ठीक आहे, या बाणाचा काय अर्थ असतो? या बाणाच्या टोकाचा अर्थ असतो, जसा एखादा बाण जर आपण सोडला, इकडे किती लांब जाईल आपल्याला सांगता येत नाही, इकडे पण किती लांब जाईल सांगता येत नाही, तशी ही लाईन सुद्धा खूप जास्त लांब जाऊ शकते. किती लांब जाऊ शकते? इनफायनाईट, अमर्यादित अशी त्याची लांबी असू शकते. त्याच्यामुळे आता सांगा की लाईनची लेंथ मोजता येईल का हो? लाईनची लेंथ मोजता येईल का? नाही मोजता येत लाईनची लेंथ, कारण ती किती लांब जाईल आपल्याला सांगता येत नाही ना. मग स्केल कुठे ठेवायची, मोजायची कुठपर्यंत? एवढी मोठी स्केल आपण तयार केली का? आता ही तुम्हाला दिसते, स्क्रीनच्या बाहेर पण जाऊ शकते अशी बाणाच्या साईडला, इकडे पण स्क्रीनच्या बाहेर जाऊ शकते, खूप लांब जाऊ शकते. त्याचा काहीच आपल्याला सांगता येत नाही की कितपर्यंत जाऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे लाईन हॅज अन इनफायनाईट लेंथ. ओके, म्हणजे लाईनला एक अमर्यादित अशी काय असते? लांबी असते, म्हणजे त्याची लांबी मोजताच येत नाही. ठीक आहे, काय झालं? टेप का? ते टेप मध्ये सुद्धा बसत नाही. ही लाईन एवढी दिसते ना, हा बाण खूप लांब जाऊ शकतो, अशी त्याची कन्सेप्ट आहे. बोला, बोला काय म्हणता, बोला ना. आवाज येत नाही तुझा रे, आवाज नाही येत, आवाज नाही येत. आवाज येत नाही तुझा. हा बोल, आता बोल, बोला. कोणत्या नावाला रे? तुझा प्रश्न थोडा पोहोचत नाही बरोबर. मला नाही ऐकू तुझा प्रश्न. हे बघ, हा हा, लाईन मध्ये लाईनच म्हणायचं त्याला, इंग्लिशमध्ये लाईनच म्हणायचं पूर्ण ह्याच्यामध्ये शब्दामध्ये, आणि मराठीमध्ये रेषा म्हणायचं, रेषा एल एम किंवा लाईन एल एम असंच म्हणायचं त्याला लाईन मध्ये. ठीक आहे का, कळलं का? हे रेषाखंड जे आहे ना, इकडे बघा, रेषाखंड दोन शब्द त्याच्यामध्ये, ती ऍक्च्युली रेषाच असते, रेषाखंड म्हणजे सुद्धा. फक्त आता काय केलं, समजा ही अशी रेषा आहे, त्याच्यावर दोन पॉइंट होते, ए आणि बी. ठीक आहे,
मग ही लाईन झाली पूर्ण, ही खूप जास्त लेंथ आहे याची, मोजताच येत नाही, खूप जास्त लांब जाऊ शकते. आता मगाशी भक्ती म्हणत होती सर आपल्याकडे मोठी टेप असल्यावर, ती मोठी टेप असली तरी हा बाण थांबला तर पाहिजे एखाद्या ठिकाणी तिथून मोजायला. कळलं का? या बाणाचा अर्थ काय की खूप लांब जाऊ शकते, ते थांबतच नाही कुठे. हा म्हणजे आता दिसायला एवढंसं दिसायलंय, परंतु त्याला त्या बाणाचा असा मिनिंग असतो, असा त्याचा अर्थ असतो खूप लांबपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे ते थांबतच नाही. म्हणजे इथून माजलगावला आलं तरी थांबत नाही, अजून पुढे जात राहते. कळालं का? म्हणजे याचा अर्थ असा असतो की ते खूप लांब जाऊ शकतं, पृथ्वीच्या कुठल्याही दिशेला जाऊ शकतो तो, म्हणजे कुठे जाऊ शकतो असा त्याचा अर्थ असतो, त्या बाणाचा अर्थ असतो. म्हणून त्याला आपल्याला मोजता येत नसते. परंतु आपण काय केलं, हे 2 पॉईंट तर आहेत ना त्या लाईनवर, ए आणि बी. आता बघा, लाईन आणि लाईन सेगमेंट, रेषा आणि रेषाखंडामधला फरक समजून घ्या. तर या आपण काय केलं की या रेषेला, ही रेषा आहे हा, ए बी ही रेषा आहे. आता सध्या आपण काय केलं, त्या रेषेला ए ह्या पॉइंटवर आणि बी ह्या पॉइंटवर कट केलं, म्हणजे तुकडा पाडला एवढा ए पासून बी पर्यंत, आणि तो असा बाजूला काढला. बघा, ए पासून बी पर्यंत त्याचा तुकडा बाजूला काढला. आता मात्र हा काय झाला, रेषाखंड झाला, म्हणजे लाईन सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय, तुकडा. खंड म्हणजे काय, तुकडा. ह्या रेषेचा काय केला आपण, ह्या 2 पॉइंटवर कट केलं आणि एक पीस बाजूला काढला ए पासून बी पर्यंत. आता हा जो तुकडा आहे तो ए पाशी संपतो आणि इकडे बी पाशी संपतो, म्हणजे हा झाला रेषाखंड, हा झाला लाईन सेगमेंट. आता रेषाखंड 2 शब्द असल्यामुळे काय केलं, पहिल्याचा घेतला रे, दुसऱ्याचा घेतला ख, म्हणजे याला नाव कसं दिलं आपण, रेख, रेषाखंड ए बी. तेव्हा इंग्लिशमध्ये लाईन सेगमेंट, नुसता सेगमेंट घेतला SCG, त्याचा पे अर्ध सेगमेंट ए बी, समजून घ्यायचे लाईन सेगमेंट म्हणतात म्हणून. असं होतं नावाच्या बाबतीत सुद्धा, आणि दोघांमधला फरक सुद्धा लक्षात घ्या की लाईन ही इन्फायनाइट असते आणि त्याच लाईनवरतील 2 पॉइंट आहेत त्यांच्यातलं अंतर किंवा त्यांच्यात पाडलेला तुकडा म्हणजे लाईन सेगमेंट असते, रेषाखंड. समजलं का? थोडं इमॅजिनेशन करा, जॉमेट्री खूप सोपी आहे, फक्त आपल्याला इमॅजिनेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्या आजूबाजूला जॉमेट्री सगळी, आपल्या डेली लाईफ मध्ये खूप वेळेस तुम्हाला जॉमेट्रीचा भाग दिसेल. खिडकी, विंडो. हा, विंडो मध्ये काय असतं, विंडो असते चौकोनी आकाराची, एकतर रेक्टेंग्युलर असेल नाही तर स्क्वेअर आकाराची असेल. हा, स्क्वेअरला असतात. अँगल. हा, इकडे बघा ना, इकडे बघा, नाही अँगल जाऊ द्या, सगळं जाऊ दे, मी तुम्हाला खिडकीमध्ये तुम्हाला रेषाखंड दाखवतो की या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत एक त्याची एक जी हे काय म्हणतात त्याला, बाजू आहे बघा, इथून इथपर्यंत आहे का नाही रेषाखंड हा. आणि असे 4 रेषाखंड एकाला एक जोडले की काय झाला, चौकोन तयार झाला, चौकोन आकृती तयार झाली. बरोबर की नाही? आणि किंवा असं बी म्हणू शकता, पुढे आहे आपल्याला कोन वगैरे शिकायचं पुढे, तर कोन काय असतो की 2 रेषाखंड किंवा 2 रेज जर एकत्र जोडले आपण, तर इथं काहीतरी कोपरा तयार झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, अँगल म्हणतो किंवा कोन म्हणतो. याच्यातच सगळे हा, जर तुम्हाला आपल्याला जर बेसिक माहिती असेल ना, तर मग काय होतं की सगळ्याच गोष्टी कळायला लागतात. ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी बेसिक वरच अवलंबून असतात. ठीक आहे, ही लाईन समजली का तुम्हाला? लाईन काय असते, एक तर लाईनवर खूप सारे पॉइंट असतात. पुस्तकात लिहिले बघा की रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो. लिहा बरं चला, हे खूप छान स्टेटमेंट आहे, त्याच्यात लिहा. आधी ही डायग्राम काढा. काढली का? येस. आता लिहा, रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच, संच म्हणजे सेट. रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो, जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो. लाईन इज अ सेट ऑफ इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट, छोटे छोटे पॉइंट असतात त्याच्यावर, लाईनवर किती असतात, अमर्याद असतात, आणि दोन्ही टोकांकडे इट इज अनलिमिटेड ऑन बोथ द साइड्स.
आता ही अमर्यादता दाखवण्यासाठी आता लक्ष द्या, हे ऍक्च्युली बाण का दाखवतात, तर बाण याच्यासाठीच दाखवतात की ती अमर्याद आहे दोन्ही साईडला, म्हणून बाण दाखवतात. बाण हे त्याचं चिन्ह आहे अमर्यादतेचं. ठीक आहे. ही अमर्यादता लिहा. ही अमर्यादता दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाण काढतात. ही अमर्यादता दाखवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकाला बाण काढतात. आणि त्याच्या खाली लिहा खूप महत्वाचा पॉइंट, की कोणत्याही रेषेची लांबी मोजता येत नाही. कोणत्याही रेषेची लांबी मोजता येत नाही. आणि लिहून टाका बाजूच्या आकृतीमध्ये LM ही रेषा आहे. ठीक आहे. LM ही काय आहे, रेषा आहे. आता इकडे लक्ष द्या परत. झालं का, मी करू का पुढचं एक्सप्लेन? रेज हँड करा जर झाला असेल तर. ओके, यस. बघा आता पुढे बघा, अजून थोडस या इमॅजिनेशनच्या दुनियामध्ये या. आता मी इथे काय केलं माहिती आहे का, 2 पॉइंट काढलेत. आता तुम्हाला एक टास्क असा आहे, तुम्हाला असं एक काम आहे की या दोन्ही पॉइंट मधून जाणारे, म्हणजे अशी रेषा काढायची जी रेषा त्या दोन्ही पॉइंट मधून गेली पाहिजे. अशा किती रेषा तुम्ही काढू शकता सांगा बरं? बघा नीट लक्ष द्या. अशी रेषा काढायची. किती? एक का अनेक? एकच. वन अँड ओनली वन. ओके ओके. या दोन्ही पॉइंट मधून जाणारी फक्त आणि फक्त एकच रेषा आपण काढू शकतो. ठीक आहे. चला लिहा मग पॉइंट, की कोणत्याही दोन भिन्न बिंदूंमधून, भिन्न म्हणजे वेगवेगळ्या भिन्न बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच, वन अँड ओनली वन, एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. ठीक आहे. बर, झालं का लिहून? आता या परत इमॅजिनेशन की दुनिया में आ जाओ फिर से. बघा हा एक पॉइंट आहे. ठीक आहे. इथं दिला नाही तो पॉइंट, तरी पण आपण बघूयात. हा एक पॉइंट आहे. आता तुम्ही मला सांगा, या पॉइंट मधून जाणारी तुम्हाला रेषा काढायची. किती रेषा काढता आलो एका पॉइंट मधून जाणाऱ्या? किती किती? बघा मी एक काढतो. बघा मी दुसरी पण काढतो. समजून घे, एकाच ह्याच्यातून चालली म्हणून थोडस. ठीक आहे. तुमचा यस, इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स. यस, किती पण काढू शकतो आपण. दिवसभर जरी, रात्रभर जरी तुम्ही आता काढत बसले ना, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून किती लाईन्स काढता येतात मोजता येणार नाही. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा पॉइंट लिहा, की एकाच बिंदूमधून जाणाऱ्या अनंत रेषा काढू शकतो. There are infinite lines which are passing through a single point. ठीक आहे. आता झालंय लिहून. परत इकडे या. परत इकडे या. आता 2 लाईन आहेत माझ्याकडे. एक लाईन अशी चालली आहे
आणि दुसरी लाईन अशी चालली आहे त्याला क्रॉस करून. म्हणजे काय झालं, दोन लाईन एकमेकांना भेटल्या, भेटून पुढे गेल्या. कुठे भेटल्या, या ठिकाणी भेटल्या, या ठिकाणी आल्या, हाय हॅलो कशी आहेस, बरी आहेस का, असं एकमेकांना विचारलं आणि समोर निघून गेल्या. ठीक आहे, मग याला म्हणतात एकमेकांना छेदणे. आणि इंग्लिशमध्ये याला म्हणतात इंटरसेक्टिंग लाईन्स, किंवा मराठीमध्ये म्हणतात छेदणाऱ्या रेषा. तर त्या ज्यावेळेस एकमेकांना छेदतात त्यावेळेस त्या ज्या एका पॉईंटमध्ये छेदतात एकाच पॉईंटमध्ये भेटत असतात कुठल्याही दोन लाईन्स. मग ते एकापेक्षा जास्त पॉईंटमध्ये भेटलं मग ती लाईनच होणार नाही. समजा ही लाईन आहे आणि दुसरी लाईन जर त्याला एकापेक्षा जास्त पॉईंटमधून भेटलं, तिला असं चालावं लागेल. ती लाईन झाली का? नाही, तो कर्व झाला. ठीक आहे, कुठल्याही दोन लाईन ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस एकाच पॉईंटमध्ये भेटतात त्या, आयुष्यात पुन्हा कधीच भेटत नाहीत त्या. ठीक आहे, तर या पॉइंटला म्हणायचं छेदन बिंदू, इंग्लिशमध्ये म्हणायचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदन बिंदू. ओके, चला मग आता पॉइंट लिहायचं आपल्याला की दोन भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात ना, दोन भिन्न रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात, असं छेदतात. ठीक आहे, आणि पुढे लिहा त्या बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात. कंसामध्ये लिहू शकता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, आता एखाद्या रेषेला नाव आपण हे पण देऊ शकतो छोट्या लेटर मध्ये सुद्धा. समजा याला म्हणलंय यम, याला म्हणलंय यन, तर याला नाव कसं देऊ शकतो, लाईन किंवा रेषा यम किंवा लाईन यम, आणि इथे लाईन यन किंवा रेषा यन असं सुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारे बघा, ही आकृती काढा. आता चला, या पॉइंटला आपण समजा यम नाव दिलं, छेदन बिंदू यम. ठीक आहे, चला ही आकृती काढा. छेदतात नाही लिहायचं. आकृती काढणं झाली की रेझेंट करायचं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन माझ्यामध्ये दिसत नाही का, मी थोडस इकडे येतो. ओके, दोघांचं झालेलं आहे काढून आकृती. ते पण लिहायचं, लाईन यम, रेषा यम, तेवाला पण. त्यानंतर खालचं छेदन बिंदू यम, कॅपिटल यम आणि स्मॉल यम तिथे एकच झाल्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होतंय का, इथं नाव बदलू शकतं याचं, या पॉइंटचं नाव पण आपण बदलू शकतो. पी पण म्हणू शकतो याला, छेदन बिंदू पी, कंसामध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. झालंय मला वाटतंय सगळ्यांचं. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट स्लाइड,
हा, आता चौथा आपला पॉइंट आहे किरण. किरण किरण मुलाचं किंवा मुलीचं नाव पण असते किरण. तुमची कोणी मित्रमैत्रीण असेल तर तो नाहीये हा. हं? किरण म्हणजे रे असतो इंग्लिशमध्ये, त्याला म्हणतात सूर्यकिरण. आपण सूर्याचे किरण असतात त्या परत. ठीक आहे, हेडिंग टाका आणि इकडे बघा मी काय सांगतो ते. जसं मी आता म्हणलं की सूर्यकिरण असतात नाही का. सूर्य आहे, सूर्याचे किरण असे पसरतात, पृथ्वीवर येतात, सगळ्या ग्रहांकडे जातात. म्हणजे काय झालं की हे जे सनरेज आहेत किंवा सूर्यकिरण आहेत ते सूर्यापासून उगम पावले आणि कोणती सगळ्या साईडला काय झाले, गेले. अशा प्रकारे इकडे इकडे सगळीकडे. कोणी लिहू नका, इकडे बघा नुसतं माझ्याकडे. असे सगळीकडे. किंवा आपण एखादी टॉर्च पकडली, टॉर्च असते ना आपली, ठीक आहे, आणि टॉर्चचा जो प्रकाश असतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का की हे जे रेज आहेत, किरण जे आहेत, ते काय व्हायलेत, एका सोर्स मधून, सोर्स म्हणतो ना आपण त्याला, सोर्स ऑफ लाईट, त्याच्यामधून उगम पावायलेत, तयार व्हायलेत आणि दुसऱ्या त्याच्या अपोजिट डिरेक्शनला काय व्हायलेत, लांब लांब चाललेत असे. बॅटरी पासून पण इकडे लांब लांब त्याच्या अपोजिट डिरेक्शनला, म्हणजे बॅटरी ह्या साईडला आहे आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शनला, अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला खूप लांबपर्यंत चाललेत. तर यालाच काय म्हणायचं, किरण म्हणायचं. या किरण, या किरणाला काय असतं माहितीये का, एका साईडला असतो पॉइंट आणि दुसऱ्या पॉइंटला असतो बाण. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तो इथून निघालाय, या पॉइंट पासून निघालाय. समजा हा पॉइंट पी असेल आणि याच्यावर कुठला तरी पॉइंट इथला क्यू असेल, तर याला आपण म्हणू शकतो किरण पी क्यू. ठीक आहे, याला आपण असं म्हणू शकतो की हा किरण पी क्यू आहे. ठीक आहे, किंवा इंग्लिशमध्ये रे पी क्यू. आता गंमत अशी आहे याच्यामध्ये की हा पी पासून सुरू झालाय आणि क्यूच्या दिशेला इनफायनाईट चाललाय. पीच्या दिशेला कुठंच जात नाही तो, ह्या साईडला. इथं तो मर्यादित आहे एका साईडला. एका साईडला तो कसा आहे, मर्यादित आहे, तो तिथंच थांबायलाय. या साईडला, पीच्या साईडला कुठंच जात नाहीये. पी पासून ते सुरू झालाय तो आणि क्यूच्या दिशेला लांब लांब पर्यंत चाललाय. तो या साईडला किती लांब जाईल क्यूच्या दिशेला बाणाकडे, तो काहीच सांगू शकत नाही आपण. परंतु पीच्या दिशेला मात्र तो कसा आहे, मर्यादित. पीच्या दिशेला मर्यादित आहे, लिमिटेड आहे, परंतु क्यूच्या दिशेला इनफायनाईट आहे, अमर्याद आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आतापर्यंत जी नावं पाहिली, रेषाखंडाचं नाव पाहिलं, ए बी, त्याचं नाव कसं दिलं होतं, रेख ए बी दिलं होतं. तर त्याचं नाव आपण रेख बी ए सुद्धा लिहू शकत होतो, काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. लाईनचं नाव बघा, समजा इकडे काहीतरी पी आहे, इकडे क्यू आहे, तर याला आपण म्हणलं होतं रेषा पी क्यू. त्याला आपण रेषा क्यू पी म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, त्याला कोणाचा आवाज येतोय, माईक बंद करून टाकत जर इकडे बोलण्याचं काम नसेल तर. बघा इकडे लक्ष द्या, म्हणजे सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या बरं का, हे खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे, कारण इथे आपल्याला थोडं वेगळं बघायला भेटणार आहे किरणमध्ये. आपण रेषाखंडाचं नाव लिहिताना रेख ए बी आणि रेखा बी ए लिहिलं, काही प्रॉब्लेम नाही, एकच रेषाखंड आहे तो. ए बी म्हटलं काय आणि बी ए म्हटलं काय, दोन्ही साईडला एंड पॉईंट सारखेच आहेत. परत याला आपण रेषा पी क्यू म्हणलं काय, रेषा क्यू पी म्हणलं काय, काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण दोन्ही साईडला काय आहेत, ॲरो हेड आहेत, दोन्ही साईडला काही फरक पडतो का नाही. परंतु इथे काय फरक पडतो माहिती आहे का, किरणचं नाव लिहिताना की किरण पी क्यू असंच म्हणावं लागते आपल्याला. म्हणजे त्याच्या सोर्सला, त्याच्या सुरुवातीला जिथं हा पॉइंट आहे, पॉइंट पासून तो किरण जिथं निघतोय, तिथूनच आपल्याला काय करावं लागते, नावाची सुरुवात पी क्यू, पी क्यूच म्हणावं लागते. याला किरण क्यू पी आपल्याला म्हणता येत नाही, कारण किरण सूर्याचे किरण कधी सूर्याकडे जातील का हो, परत नाही. ठीक आहे, बॅटरीची किरण कधी बॅटरीकडे परत जातील काय,
वापस खेचेल का बॅटरी? नाही. नाही. मग तसा हा पी पासून निघालाय क्यू कडे चाललाय, परत क्यू पासून पी कडे जाईल का? नाही. त्याच्यामुळे किरण किंवा रे क्यू पी असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा, जर अशी आकृती असेल की त्याच्या जे स्टार्टिंग पॉइंट आहे सुरुवातीचा त्याचं नाव क्यू आहे आणि इकडच्या पॉइंटचं पी, यावेळेस आपल्याला म्हणता येईल की किरण क्यू पी असं म्हणता येईल. परंतु या वेळेला आपल्याला पी क्यू नाही म्हणता येणार. हा, यावेळेला आपल्याला पी क्यू म्हणता येईल का? नाही, कारण क्यू हा काही या ठिकाणी ओरिजिन आहे, म्हणजे त्याचा सोर्स आहे. इथं पी हा सोर्स आहे म्हणून पी क्यू म्हणावं लागेल, क्यू पी इथं नाही म्हणता येणार. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चला मग आता लिहा. ही आकृती काढा आधी, ही आकृती. आणि तिथं वरती असं पण लिहा की किरण क्यू पी ला रॉंग करा. ओके, झाला असेल आकृती काढून. आता बघा, ह्याच्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला, लिहा, मी सांगतोय. एका ठराविक बिंदूतून सुरू होणाऱ्या व त्याच्या विरुद्ध दिशेला अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. सोबतच्या आकृतीत किरण OA नाही, आपण आकृती काढली त्यात किरण PQ आहे. ठीक आहे, सोबतच्या आकृतीत किरण PQ चा, चला का ना, चा P हा आरंभ बिंदू आहे. P हा कसा बिंदू आहे? आरंभ बिंदू. P हा आरंभ बिंदू आहे. कंसामध्ये लिहा किंवा अंत्यबिंदू आहे, शेवटचा अंत्यबिंदू आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे लिहा आणि बिंदू Q च्या दिशेला किरण PQ अमर्याद आहे. बिंदू Q च्या दिशेला किरण PQ
अमर्याद आहे. अमर्याद आहे. अमर्याद आहे. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, याच्यामध्ये थोडा वेळ झालाय, परंतु हे शेवटचं एक किरण हा पॉइंट आपला संपून जातो. सोपा आहे. तसा आहे. इकडे बघा, आता हा एक ओरिजिन आहे, ओ नावाचा पॉइंट, आणि त्याच्या दोन्ही साईडला हा 2 किरण गेलेले आहेत. कंटाळा करू नका, एवढा एक शेवटचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. इकडे आहे समजा पी, इकडे आहे क्यू. ठीक आहे. तर ओ पासून उजव्या साईडला हा ओ क्यू हा किरण चाललाय, किरण ओ क्यू. ठीक आहे, किरण ओ क्यू. आणि डाव्या साईडला किरण ओ पी चाललाय. ठीक आहे. हे एकमेकांचे कसे आहेत, तर विरुद्ध किरण आहेत. कसे आहेत, एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. ही आकृती काढा एकदा. शेवटच्या 2 ओळी लिहून झालं मग. ठीक आहे. झोप नका, थोडीशी झोप आवर. ठीक आहे. बघा, ही आकृती काढली. आता त्याच्या पुढे असं लिहायचंय, ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो. सामायिक म्हणजे दोघांमध्ये एकच आरंभ बिंदू. ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, त्या किरणांनी एक रेषा व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. आता रेषा PQ पण झाली नाही, रेषा तयार होते. त्या किरणांना एकमेकांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. एकमेकांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. त्या किरणांना एकमेकांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत किरण OP व किरण OQ हे विरुद्ध किरण आहेत. सोबतच्या आकृतीत किरण OP व किरण OQ हे विरुद्ध किरण आहेत. ठीक आहे, झालं लिहून तुमचं. येस. चला, आज आपण 4 पॉइंट याच्यातले बघितले. उद्या अजून बघूयात. थोडा जास्त वेळ घेतलास हरकत नाही. चला मग आता गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.